आता जेव्हा मी बिझनेस बद्दल बोलतोय ना, तर लगेच आय एम नॉट टॉकिंग की घरातले ती स्त्री म्हणते की अहो मी आता चकल्या बनवते, पापड बनवते, तुम्ही आता थैली घेऊन निघा आणि घरी घरी जाऊन विका. वी आर टॉकिंग अबाउट एक्सपान्शन, लार्ज स्केल. काय काय शिकायला पाहिजे आपण दुसऱ्या कम्युनिटीज कडून, की मराठी माणूस जेव्हा किराणाचं दुकान टाकतो, तो आयुष्यभर ते किराणा दुकान रिनोव्हेट पण करत नाही, पुढेच बांधतो थोडक्यात. आणि तेच जेव्हा एक गुजराती मारवाडी माणूस जेव्हा किराणा दुकान सुरू करतो, तो त्याचं डीमार्ट बनवतो. आणि बिझनेस करायसाठी इट इज नॉट नेसेसरी की तुम्ही फार हुशार असायला पाहिजे. मी तर म्हणतो अति शहाणा त्याचा बैल रिकामा. तुम्हाला साधं कॉपी जरी करता आलं तरी तुम्ही मोठे होता. भारतातले जे टॉप स्टार्टअप्स आपण म्हणतोय, जी नावं मी आता सांगितली की ते 10 नावं चेक कर, जे 10 स्टार्टअप्स आपण म्हणतोय ते काय, दीज आर कॉपीज. बरोबर, हो हो अगदी कॉपी आहेत. की तुमचं अमेझॉन होतं युएसचं, आम्ही फ्लिपकार्ट बनवलं. तुमचं उबर होतं, आम्ही ओला बनवलं. तुमचं काय ते एअरबीएनबी का काहीतरी ते तिकडचं होतं, आपण ओयो बनवलं. कॉपी केलेली आहे फक्त. बिझनेस मॉडेल एक्झॅक्ट जसं तसं कॉपी करून पैसा बनवला, म्हणजे करता येतं. आणि त्याच्यात काहीही वावगं नाही. आपण तिथे कुठेतरी होतो, अरे आपण त्याचं कॉपी करून कसं काय पुढे जाणार, तो पुन्हा कणा मान बिन ते सगळं येतं, तो इगो येतो. हे मराठी माणसाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहिती का,